जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. विक्रांत ढवळे. आता पाडवा येत आहे आणि पाडव्याला भरपूर ट्रॅक्टर्स या ठिकाणी शेतकरी घेतात. तर आपण आता बारामती नेरा रोडला आहे आणि आता प्रगती मोटर्सला पण आहे. या ठिकाणी भरपूर ट्रॅक्टर आहेत. स्वराज म्हणा, महिंद्रा म्हणा, मिशी सोल्युशन म्हणा, कुबोटो म्हणा, छोटे छोटे ओव्हरसेड म्हणा, असे भरपूर ट्रॅक्टरची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. सर्व माझ्या शेतकऱ्यांसाठी हा मी व्हिडिओ करतोय. सर्वांनी मला DM मेसेज केला होता की सर तुम्ही आम्हाला ट्रॅक्टरची माहिती सांगा, की 605 ट्रॅक्टर म्हणा, नोवा म्हणा, अर्जुन म्हणा. भरपूर शेतकरी कन्फ्यूज आहेत. तर आपण त्यांचे सगळे काय म्हणतात ना, जो गोंधळ उडाला आहे ना, ते सगळे ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण दूर करणार आहे. तर हे पाहू शकता माझ्या पाठीमागं हा अर्जुन अल्ट्रा 555D आहे आणि पाठीमागं तुम्ही जर बघितलं ह्या साईडला तर या ठिकाणी भरपूर असे ट्रॅक्टर्स आहेत प्रगती मोटर्सला. त्यांचा मी शेवट कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देणार आहे. सगळ्यांनी त्यांना कॉल करा आणि सर्वांनी व्हिडिओ पहा. अर्धवट व्हिडिओ पाहत जाऊ नका, कारण हे कंटेंट बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते आणि सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. तर चला सुरुवात करणार आहे आपण आता प्रगती मोटर्स पासून. वेलकम सर. नमस्कार सर, तुमचं नाव? माझं नाव सागर खरात. ओके. मी त्या प्रगती मोटर्स ट्रॅक्टरची देखभाल करतो. ओके सर, आज या ठिकाणी आता गुढीपाडवा येत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचा असतो. या ह्याने आपण म्हणलं चला व्हिडिओ करूया. तर आज तुम्ही आम्हाला आमच्या शेतकऱ्यांसाठी कोणती डील आणलेली आहे? सर, हा ट्रॅक्टर मॅसी फर्ग्युसन आहे. 2024 मॉडेल आहे. त्याची टायर कंडिशन गुड कंडिशन मध्ये आहे. तो 42 तास चाललेला आहे फक्त. त्याचं मॉडेल 2024 आहे. टायर पण पाहू शकता तुम्ही, एकदम गुड कंडिशन मध्ये आहेत. मजबूत असा बंपर आहे त्याला. याची किंमत आहे 4,60,000 रुपये. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी जास्त होतील. दुसऱ्या ट्रॅक्टरकडे आपण जातो. हे अपोलो ट्रॅक्टर आहे. एकदम गुड कंडिशन ट्रॅक्टर आहे. मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे 2024 चा ट्रॅक्टर आहे. ह्याच्या मागे दुसरे स्पेअर पार्ट आहेत, त्याचे अवजारे आहेत. याची किंमत सांगतो आपण 3.25 लाख रुपये. 3,25,000 रुपये. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी जास्त होतील. सागर सर, आता पुढचा महिंद्रा जिओ आहे, त्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगताल? हा जिओ आहे 365 मॉडेल आहे 2022 च. एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. ट्रॅक्टर 4 व्हील ड्राय आहे. त्याला मजबूत असा बंपर आहे. टप आहे त्याला. त्याची किंमत सांगतोय 5 लाख रुपये. व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होणार, पैसे कमी जास्त होतील. हा MS25 मधल्याचं काय सांगताय तुम्ही? हा 2021 मॉडेल आहे सर. मजबूत असा त्याला बंपर आहे. हा 2021 मॉडेल असून ह्याची प्राइस सांगतोय आपण 7.25 लाख रुपये. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी जास्त होतील सर. एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे. नाही सोल्ड. त्याच्या पाठीमागचा ट्रॅक्टर आहे कुबोटो 5502 55 HP कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे हा.
कधीच मॉडेल आहे ट्रॅक्टरचं? मॉडेल 23-24 मॉडेल आहे सर. ह्याचे 8 लाख रुपये प्राइस आहे ह्याची. व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होणार व्यवहाराला आहे? बसल्यानंतर पैसे कमी जास्त होतील. हा अवघा 300 तास चाललेला आहे सर. ओके. त्याच्या शेजारीच जाऊया आपण, छोटे ट्रॅक्टर सोनालिका, याबद्दलही सांगा. तर मित्रांनो, आपण आता हा बघितला कुबोटो मोठा ट्रॅक्टर, त्यानंतर दुसरा त्या बॅक साईडला नोवा 605 DI आहे. सागर सर, याबद्दल माहिती जरा सांगा. हा सर ट्रॅक्टर CRD इंजिन मध्ये 605 नोवा आहे. 2023-24 मॉडेल आहे. पासिंग नाही आहे ट्रॅक्टर. जो घेईल त्या नावाने डायरेक्ट पासिंग करण्यात येईल. डायरेक्ट 2025 पेपर चालू होतील त्यांना. महिंद्रा नोवा 605 DI आणि अजून एक नोवा येतो, त्याबद्दल जरा सांगा बरं. दोन एक सिरीज मध्ये ट्रॅक्टर आहेत ना सर? हा CRD इंजिन मध्ये येतो. ह्याला रिव्हर्स फॉरवर्ड गिअर येतो. ओके. माहिती आहे. हा CRD इंजिन मध्ये ट्रॅक्टर येतो. ह्याला 3 बटन दिले जातात, 50, 55, 60 HP करण्यासाठी. डिझेल, सेवर, नॉर्मल आणि पॉवर. राईट सर. आणि दुसरं म्हणजे असं की ह्याला रिव्हर्स फॉरवर्ड आहे, रिव्हर्स गिअर नाही. ह्याला डायरेक्ट रिव्हर्स फॉरवर्ड केलं की त्याला करण्यात डायरेक्ट पाठीमागे जातो सर. हा आणि दुसरा जो सिरीज मध्ये येतो त्याचं कसं आहे बरं? त्याला रिव्हर्स गिअर राहतो सर. त्याला रिव्हर्स फॉरवर्ड राहत नाही, तो साध्यामध्ये येतो आणि हा स्विच वरती बंद होतो. स्विच वरती बंद होता आणि दुसरा असं डायरेक्ट स्टॉपर वरती बंद होतो. ओके, ठीक आहे सर. हा 2023 मॉडेल आहे, महिंद्रा नोवा 605 DI आणि ट्रॅक्टरची प्राइस आहे 9 लाख रुपये. 9,50,000. 9,50,000 आणि डीलला बसल्यानंतर 100% कमी होणार आहे. आणि आता गुढीपाडवा येत आहे, नक्कीच कमी करतील सर. पुढचा स्वराज आहे 855, त्याबद्दल सांगा. 2021-22 मॉडेल आहे. त्याची 7,10,000 रुपये किंमत सांगतो. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी होतील. 7,10,000. ओके. ट्रॅक्टरची टायरची कंडिशन बघू शकता. पाठीमागचा टायर पण चांगला आहे, पुढचाही टायर बऱ्यापैकी आहे. तर सर, पाठीमागचा महिंद्रा 585 बद्दल काय सांगताय? 585 2020 मॉडेल आहे. एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरला मजबूत असा बंपर आहे, मजबूत असं वेट आहे. बघा, ही बंपर दाखवायचं, वेट दाखवायचं. ओके. कस्टमरला ती लागतं. मजबूत असा बंपर आहे आणि मजबूत असं वेट आहे. त्या चाकाला दोन्ही चाकाला पाठीमागच्या वेट आहेत. सागर सर, तुम्ही आता वेटचं सांगितलं, जर वेट जर चाकाला नसेल तर काय होईल बरं? चाके फिरले जातात साहेब, ऑटोमॅटिक चाके फिरले जातात. असं वेट असल्याने चाके फिरत नाहीत, गती घेतात, ग्रिप घेतात. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, चला जॉन डिअर बद्दल काय सांगताल? जॉन डिअर हा 2024 मॉडेल आहे. ट्रॅक्टर पासिंग नाहीये, घेणारच्या नावाने डायरेक्ट पासिंग होईल. ह्याला मजबूत असं बंपर आहे, वेट आहे. तर प्राइस काय सांगितली ट्रॅक्टरची? ह्याची 7 लाख रुपये प्राइस सांगतो. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी जास्त होतील. नेक्स्ट हा जो महिंद्राचा जो इओटेक आहे, त्याबद्दल काय सांगताल? सर, हा MH11 मध्ये ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. 2022-23 मॉडेल आहे. हा ह्याची 7.25 लाख रुपये किंमत सांगतो. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी होतील. ह्याला मजबूत असा वेट आहे. समोर पण बंपर व्यवस्थित आहे. एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे सर. हा प्राइस काय सांगते ट्रॅक्टरची? प्राइस सांगतोय 7,25,000 रुपये. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी जास्त होतील. पुन्हा महिंद्राचा 575 DI आलेला आहे, त्याबद्दल सर सांगा. हा 2021 मॉडेल आहे. एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे. त्याला 4 चाकाला वेट आहेत महत्वाचे आणि त्याला सर बंपर आहे. ह्याला मजबूत असा बंपर आहे. एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरची प्राइस सांगतोय आपण ह्याची 6.25 लाख रुपये. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी होतील. तर आता हे महिंद्रा झालं, त्यानंतर बॅक साईडला स्वराज पण आलेला 724 ऑर्चर्ड, त्याबद्दल पण सांगा. 724 हा ट्रॅक्टर 2022 मॉडेल आहे. किंमत सांगतोय 4.5 लाख रुपये. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी जास्त होतील. शेजारी फार्माटॅक आहे, त्याबद्दल पण सांगा. फार्माट्रॅक हा ट्रॅक्टर आहे. GT26 म्हणून आहे ट्रॅक्टर. ह्याचं मॉडेल 2022 असून ह्याचे 4 लाख रुपये प्राइस सांगतोय. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी जास्त होतील. हा मेन म्हणजे 4 व्हील ड्राईव्ह आहे. 4 चाकाला पॉवर आहे. ह्याच्या 4 चाकाला पॉवर असणं म्हणजे नक्की काय? हा डबल हाऊसिंग आहे सर. 4 चाका पळतात ह्याचे. ओके. ह्या दुसऱ्या 2 व्हील असतात ना, त्याचे मागचे चाका पळतात, पुढले चाका नाही पळत. अच्छा अच्छा. ओके. सागर सर, आता पुन्हा महिंद्रा जिओ 365 हे 2022 मॉडेल असून याची किंमत 5 लाख रुपये सांगतो. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी जास्त होतील. हा 36 HP कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे. ह्याला 4 व्हील ड्राईव्ह आहे ट्रॅक्टर. ह्याला 4 चाकाला पॉवर आहे.
आता सागर सर थोडस मला हे गिअर संदर्भात सांगा की हे 1 2 3 हे तर दिलेले आहे नक्की हे काय आहे बरं? हे गिअर आहेत, हा रिव्हर्स फॉरवर्ड आहे, हा त्याला रिव्हर्स फॉरवर्ड गिअर आहे, हम्म, हा पीटीओचा गिअर आहे हम्म. आणि आपलं न्यूट्रल नेक्स्ट गिअर. फार्माटॅक बद्दल काय सांगताल? फार्माट्रॅक हा 60 HP ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे, मजबूत असं बंपर आहे त्याला. 60 HP कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे. मॉडेल आहे 2019. त्याची किंमत सांगतोय 5.5 लाख रुपये. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी जास्त होतील यामध्ये. रेग्युलर 60 HP ट्रॅक्टरचे चांगलं मायलेज राहतं का कसं राहतं म्हणजे एक हा सर, हा ट्रॅक्टर भरपूर शेतकरी घेतात. हम्म, त्याला त्या ट्रॅक्टरला बोरविंग करण्यासाठी ट्रॅक्टर भरपूर हे चालतो सर. ओके. जो विहिरीमध्ये बोरवेल घेतात, हो हो विहिरीमध्ये ब्लास्टिंग साठी, त्यासाठी हा ट्रॅक्टर जास्त चालतो गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर म्हणजे पॉवर जास्त आहे ट्रॅक्टर म्हणा. पॉवर जास्त आहे. ठीक आहे. आता महिंद्रा अर्जुन 605 परत आलेला आहे त्याबद्दल काय सांगताल? हा सीआरडी इंजिन मध्ये ट्रॅक्टर येतो. हा 2024 चं मॉडेल आहे. 23-24 हम्म, 23 आणि 25 मध्ये पासिंग आहे ट्रॅक्टर. MH 42 मध्ये ट्रॅक्टर पासिंग आहेत. हे 0 तास चाललेले ट्रॅक्टर आहेत, कंपनीचे ट्रॅक्टर आहेत. एकदम 0 तास चाललेले आहे. डायरेक्ट आपण कस्टमर 8,50,000 रुपये किंमत सांगतो याची. सागर सर आता बऱ्यापैकी महिंद्राने CRDS केलं त्याबद्दल जरा थोडी माहिती सांगा बरं. आता सीआरडी आता सर कसं झालंय, सीआरडी एकदम आता सर्व ट्रॅक्टर सीआरडी मध्ये चालू होणार आहेत. सीआरडीला फंक्शन इतकं आहेत की डिझेल सेवर, त्याला त्या 3 बटन दिलेले आहेत. फक्त याला रिव्हर्स फॉरवर्ड फक्त 9 मध्ये ट्रॅक्टर मध्ये राहतो. याला रिव्हर्स फॉरवर्ड याला रिव्हर्स गिअर आहे. ठीक आहे. डिझेल सेवर, नॉर्मल आणि पॉवरचे असे 3 बटन दिलेले आहेत आणि हे आपण स्विच ओव्हर मध्येच आहे ना? स्विच सीआरडी म्हणजे स्विच वर बंदच. ओके. म्हणजे तो चांगला का तो स्टार्टरचा चांगला? दोन्ही आता सर, आता काय झालं, 2 व्हीलर सुद्धा ह्याच्यामध्ये निघलेले आहेत. अगदी बरोबर त्यामुळे आहे. आता सगळे सीआरडी मध्ये चालू राहणार आहेत. तर नेक्स्ट तो पण आपला महिंद्रा अर्जुन 605 आहे. हा. ह्याचं इयर्स नाही सांगितलं तुम्ही? 2023-25 आणि पासिंग आहे. प्राइस काय सांगली ट्रॅक्टरची? त्याची 8,50,000 रुपये म्हणजे डीलला बसल्यानंतर निगोशिएबल आहे. निगोशिएबल. ठीक आहे सर. नेक्स्ट हा पण सीआरडी मध्येच आहे. सेम मॉडेल सेम प्राइस. ह्याची प्राइस आहे 8.5 लाख रुपये. 2023-24 चं मॉडेल आहे. 25 मधलं पासिंग आहे. MH 42 पासिंग आहे. हा ओके सर. ठीक आहे. सेमच आहे. हा पण 605 आहे. साध्यामध्ये आहे. साध्यामधला आहे. हा ही साध्यातलं दाखवा फक्त आता. ठीक आहे. ही स्टॉपर आहे. ही आहे, ही माहिती एक्स्ट्रा माहिती द्या तुम्ही. ठीक आहे. ठीक आहे. तर हा महिंद्रा आहे अर्जुन 605D आहे. 2022 चं मॉडेल. 22 मॉडेल आहे आणि हा साध्यामध्ये मोडला जातो. जसं की आपण आता पाहिला हा सीआरडी मध्ये, हा साध्यामध्ये. आता साध्यामध्ये सीआरडी मधला फरक काय आहे तर या सागर सर तुम्ही सांगा. सर याला 1 मिनिट. हा तुम्ही आता साधा ट्रॅक्टर दाखवताय महिंद्रा अर्जुन 605. हा. तर यामध्ये तुम्ही काय दाखवताय? सर हा साधा पंप आला. जरी आपलं डिझेल संपलं तर आपण हे पंप मारला, पंप खालीवर केला, हवा द्यायची त्याला. हा पंप मारला असा की हा ट्रॅक्टर आहे ना बंद पडत नाही, जागेवर चालू करून आपण घेऊन जाऊ शकतो. बरोबर आहे. जसं की आता BS6 ज्या गाड्या निघाल्यात ना, तसं की एखाद्या गाडीला प्रॉब्लेम आल्यानंतर नाही का पहिल्या गाड्या कशा ढकलून स्टार्ट व्हायच्या, तसं हा ट्रॅक्टरचा आहे म्हणायचं. हा पण ढकलून चालू होऊ शकतो. तसं तो नाही होणार. तो त्याला आता ते बॅटरी लागणार. सिस्टीम आहे तसं वेगळी त्याची. बरं अजून काय सांगता याबद्दल? त्याच्या सीआरडीचे भरपूर फायदे आहेत सर. बर. आता हा जो साधा तुम्ही ट्रॅक्टर म्हणताय ह्याच्यात गिअरची सिस्टीम कशी आहे? त्याला रिव्हर्स गिअर आहे. स्टॉपर वरती बंद होतो. हा ह्याला फक्त 3 बटन नसतात ते जे आपण दाखवले ते नाहीये ना. 60 HP ट्रॅक्टर, पूर्णपणे 60 HP ट्रॅक्टर आहे. बरोबर आहे. जसं की आपण त्या ट्रॅक्टरला बघितलं ना महिंद्रा 605D ला, त्याला 3 त्यांनी बटन दिलेले आहे, पॉवरचं, सेवरचं आणि नॉर्मल बटन. तसं ह्याला नाहीये. पण तरी हा ट्रॅक्टर ही बऱ्यापैकी आता शेतकऱ्यांकडे आहे. हाच ट्रॅक्टर बरोबर आहे. स्वराज 855 पुन्हा आलेला आहे. त्याबद्दल काय सांगता? कधीचं मॉडेल आहे? हा 2021 चं मॉडेल आहे. बर. 2021 ह्याची प्राइस सांगतोय 6,80,000 रुपये. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी होतील. ओके. आता स्वराज 855 आणि स्वराज 724 यामध्ये काय फरक आहे? 855 हा सर, 855 मध्ये 2 मॉडेल आहे सर. हे इकडे तुम्हाला दाखवतोय. 855 मध्ये सर ह्याच्यामध्ये असं आहे 4 स्टार आणि 5 स्टार हे 2 मॉडेल आहेत. हा 5 स्टार आहे. यामध्ये दुसरा 4 स्टार येतो तो 52 HP येतो. 5 स्टार येतो तेव्हा 55 HP येतो. ओके. मग ती 4 स्टार आणि 5 स्टार हे स्वराजने काय हे केलेलं आहे? स्वराजने सर ह्याच्यासाठी केलेलं आहे. 55 HP ट्रॅक्टर असतो. 55 HP ट्रॅक्टर असतो हा वाहतुकीसाठी केलेला आहे. 52 HP ट्रॅक्टर असतो हा शेतकऱ्यांसाठी केलेला आहे.
ठीक आहे, ओके. एक मिनिट. सर हा पुन्हा महिंद्राचा आलेला आहे 605D आहे, त्याबद्दल माहिती सांगा. हा 605 नोवा आहे. हा 57 HP ट्रॅक्टर आहे. हा CRD मध्ये नाही, हा साध्यामध्ये आहे. ही 2017 मॉडेल असून 5.5 लाख रुपये किंमत सांगतो. व्यवहाराला बसल्यानंतर पैसे कमी होतील. ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे. ट्रॅक्टरला मजबूत असं डबल वेट आहे सर त्याला. त्याची टायरची मजबूत असं कंडिशन बघू bumper आहे. शकता. टायर 100% टायर आहेत. फर्स्ट रिमोट आहे. पुढले केसिंग टायर आहेत. पुढचे नवीन टायर आहेत. मजबूत असं बंपर आहे. तर आता अजून एक तुम्हाला मला माहिती विचारायची आहे सागर सर, हा. की पहिला जेव्हा शेतकऱ्यांकडे 600 आपला महिंद्रा 575 काळा पट्टा होता. हा आता नंतर ते सिरीज महिंद्राने चेंज करत गेले. आता हे काय आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युज काय होतंय की अर्जुन नोवा 605D आहे, CRD इंजिन, साधे इंजिन, या मधल्यानं तुम्ही काय सांगताल की बाबा महिंद्रामध्ये अर्जुन नोवा जो आता जो आलेला आहे स्टार्टरचा किंवा तो ह्याचा बटन स्टार्टचा, हा. यामध्ये तुमची काय प्रतिक्रिया राहील? सर आता काय झालंय की आताच्या युगामध्ये आता CRD सर्व निघणार आहे. तर आता पहिले जुने ते सोनं नाही का, थोडक्यात अगदी बरोबर म्हणायचं आहे. जुनं ते सोनं हे ट्रॅक्टरला खूप मागणी राहणार आहे. पण आता इथून पुढे 2 व्हीलर पासून जे 4 व्हीलर पर्यंत सगळे आता मोठे ट्रॅक्टर आलेले आहेत. अगदी बरोबर आहे. सेम जसं तुम्ही सांगितलं सेम तसंच आहे ह्याचं पण. हा सेम आहेत. साध्यामध्ये आहे, स्टॉपर वरती बंद होतो, स्विच वर चालू होतो, स्टॉपर वरती बंद होतो. ठीक आहे, ओके.